नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र न्यूज। दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या कथित मारहाणीचा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा निषेध करत पाचोरा तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित घटनांची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच लोकशाही मूल्यांचं संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली। निवेदन देतेवेळी इरफान इक्बाल मण्यार, डॉक्टर मंजूर खाटिक, शरीफ शेख, शंकर सुनवणे, रफिक शब्बीर बागवान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जंतर मंतर येथे विद्यार्थी देशाचं आंदोलन करत होते की धर्मेंद्र प्रधान जो आहे त्याने राजीनामा द्यायला पाहिजे, यासाठी जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला जे हिंसक वळण हे पोलिसांनी दिलेलं आहे, सरकारने लावलेलं आहे। एक डायलॉग सुद्धा होऊ शकत नाही। म्हणजे हुकुमशाहीची जी सुरुवात होती जी आम्ही आधीपासून सांगत आलो 2014 पासून की एक हुकुमशाह जन्माला येतोय आणि तो हुकुमशाह जन्माला आलेला आहे, तो काम त्याचं कार्य करतो आहे। कारण ज्याला परिवारच नाहीये त्यांना परिवाराबद्दलची चिंता काय राहणार आहे। आणि म्हणून ज्या जंतर मंतर जो प्रकार झाला तो डायलॉग करण्यासाठी संसदेमध्ये माननीय विरोधी पक्षनेते 150 कोटी जनतेचा आवाज जो आवाज त्या संसदेमध्ये होता तो संसदेमधला आवाज सुद्धा त्यांनी बंद करायचं काम केलं। म्हणून त्यांनी जंतर मंतरच्या त्या संसदेच्या बाहेर जाऊन PM आवाजच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलं। अक्षरशः 150 कोटी जनतेचा जो आवाज आहे जो विरोधी पक्षनेता राहुल गांधींना अक्षरशः जेव्हा उचललं अख्ख्या देशाने बघितलेलं आहे। अजूनही देश जागे झाला नसेल, तुमच्या मधला शंडपणा जर दूर गेला नसेल, तुमच्या मधला जर उद्रेक होत नसेल तर धन्य तुम्हाला। कारण की इतकं भयानकता, इतकी भयावह आणि ज्याला लोकशाही म्हणतो, डेमोक्रेसी म्हणतो, जगात लोकशाहीचा चांगला देश म्हणणारा आणि या देशामध्ये अशा पद्धतीने चालणं हे दिशेदार्थ आहे। म्हणून पाचोरा काँग्रेसच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, निषेध केलेला आहे। याच्या पुढे तीव्र आंदोलन करू आणि देशभरामध्ये मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की आपण इतकं तीव्र व्हायला पाहिजे। एक महाराष्ट्राचा मुलगा तिथे आंदोलन करतो आहे, महाराष्ट्राचे लोक तिथे फूड पाकिट पाठवत आहेत, महाराष्ट्राचे विद्यार्थी देत आहेत। या विद्यार्थ्यांना जात नव्हती, या विद्यार्थ्यांना धर्म नव्हता, या विद्यार्थ्यांनी त्यातल्या अनेक युवकांनी यांनाच मतदान केलं होतं आणि यांना मतदान करून यांना सत्य बसवलं होतं। आणि त्या युवकांना जेव्हा काठ्या बसल्या, या अक्षरशः मुलींचे कपडे फाडले, अक्षरशः पोलीस डिपार्टमेंटच्या काही लोकांनी तरी काठ्यांनी मारलं। अक्षरशः ते गुंड, खासगी गुंड तोंडाला मास्क लावून ते अटॅक करत होते। अक्षरशः हे सगळं बेचिराग परिस्थिती पूर्ण देश बघला, देश पेटलेला आहे, देश पेटतो आहे आणि याच्यापेक्षा फार मोठा उद्रेक होणार आहे। आणि म्हणून या देशाच्या सरकारला मी सांगत असतो की हा उद्रेक जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तात्काळ तुम्ही धर्मेंद्र प्रधाननी अख्खा मंत्रिमंडळाचा राजीनामा मिळवून गेलेला आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो।